फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शॉर्टिंग काय राहते ते बघायचं आहे. त्याआधी आपण सर्चिंग आणि शॉर्टिंगचे 2-2 मार्काचे क्वेश्चन बघून घेऊ. हे क्वेश्चन्स तुम्हाला 2 मार्काला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतात, तुमच्या युनिट टेस्ट मध्ये येणाऱ्या आणि तुमच्या 70 मार्क्सच्या पेपरमध्ये सुद्धा. मग मित्रांनो, सर्चिंग म्हणजे काय? सर्चिंगची डेफिनेशन: It is the process of finding a data element in given data structure is known as searching. एखाद्या डाटा स्ट्रक्चर मध्ये एखादा एलिमेंट फाइंड करायचा त्यालाच सर्चिंग असं म्हणतात मित्रांनो. मग त्या सर्चिंगचे 2 टाईप पडतात. कोणते कोणते? लिनियर सर्च आणि बायनरी सर्च. हे 2 टाईप आपण बघितले. लिनियर सर्च मध्ये काय होतं? सिक्वेन्शियल ऍक्सेस असतो, त्याच्यात सिक्वेन्शियली सर्चिंग परफॉर्म होती. बायनरी सर्च मध्ये कशी सर्चिंग परफॉर्म होती? रॅन्डम ऍक्सेस असतो, तिथं मिड की एलिमेंट सोबत कम्पेअर केला जातो. हे आपण सर्व मागच्या लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे. आता या लेक्चर मध्ये शॉर्टिंग काय राहतील त्याचे टाइप्स बघणार आहोत आपण. मित्रांनो, हे बघा, हे इंटरनल आणि एक्सटर्नल हे टाइप्स नाहीत. त्याचे टाइप्स म्हणजे टेक्निक्स ह्या आहेत, ह्या बबल टेक्निक्स आहेत त्याच्या. खऱ्या तर टाइप्स म्हणून असं कोणते डिफरंट वेनी कॅटेगराईज केलेलं नाही त्याला आणखीन. फक्त त्याचं क्लासिफिकेशन त्याच्या 2 पद्धतीने होतात. आधी सॉर्टिंग काय राहते ते समजून घ्या. सॉर्टिंग इज द प्रोसेस ऑफ अरेंजिंग कलेक्शन ऑफ आयटम्स इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. मित्रांनो, तुमचा जो डाटा स्ट्रक्चर असतो, कलेक्शन ऑफ आयटम्स म्हणजे कलेक्शन ऑफ एलिमेंट्स, जो की तुमचा डाटा स्ट्रक्चर असतो, त्याला एखाद्या ऑर्डर मध्ये अरेंज करणे, असेंडिंग किंवा डिसेंडिंग, तुम्ही कोणत्याही ऑर्डर मध्ये त्याला अरेंज करू शकता. मग मित्रांनो, एकतर त्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग कुण्या पण ऑर्डर मध्ये त्या एलिमेंट्सला अरेंज करणे, याला शॉर्टिंग असं म्हटलं जातं मित्रांनो. आता पहा मित्रांनो, हा ॲरे दिला, हा ॲरे मध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला दिसत आहे ना. इथं कशी पण एलिमेंट कुठं पण रॅन्डम जागेवरती स्टोअर केलेले आहेत ना. आता पहा मित्रांनो, 9 सगळ्यात शेवटी आहे, 2 इथं आहे दुसऱ्या नंबरला. मग मित्रांनो, ह्याला जर आपण अरेंज केलं बरोबर, तर ह्याला कसं येईल? 2 पहिल्यांदा येईल, त्यानंतर 9 येईल, त्यानंतर 12 येईल, त्यानंतर 23 येईल, त्यानंतर 34 येईल, त्यानंतर 45, त्यानंतर 78. असं मित्रांनो एक ऑर्डर होईल असेंडिंग ऑर्डर मध्ये जर याला अरेंज केलं तर. मग मित्रांनो, हे आपल्याला आता जमते करायला, कारण की आपण ह्युमन आहोत. पण मशीन कशी करणार? मशीनला कसं सांगणार आपण? त्यासाठी मग आपण एक प्रोग्राम लिहिणार. कुणाचा प्रोग्राम लिहिणार? बबल सॉर्टचा. आता बबल सॉर्ट काय आहे तुम्हाला समजलं ना? शॉर्टिंग काय आहे? शॉर्टिंग इज अन ऑपरेशन, एक ऑपरेशन आहे, ऑपरेशन आहे जी कुणावर परफॉर्म केलं जातं? डाटा स्ट्रक्चरवरती. विच वी कॅन परफॉर्म ऑन डाटा स्ट्रक्चर टू अरेंज द एलिमेंट्स इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. कळलं का? असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये डाटा स्ट्रक्चरला म्हणजे एखाद्या ॲरेला, हेच ॲरे, हे काय झालं? एक स्ट्रक्चर आहे, ह्याच्यामध्ये डाटा आहे, या डाटाला अरेंज करणं असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, त्याला सॉर्टिंग असं म्हणतात. आता ह्याच्या टेक्निक्स आहेत. कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत ह्याच्या? सॉर्टिंगच्या टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहेत ते बघून घ्या. बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, क्विक सॉर्ट आणि तुमचा मर्ज सॉर्ट. हे टोटल 5 तुमच्या टेक्निक्स आहेत. आणखीन पण शॉर्टिंगच्या टेक्निक्स आहेत, पण तुमच्या सिलेबसला MSBTच्या अकॉर्डिंगली तुमच्या सिलेबसला फक्त 5च आहेत. मग या 5च तुम्हाला पेपरमध्ये आल्या तर येऊ शकतात मित्रांनो. त्यापैकी बबल शॉर्ट, सिलेक्शन शॉर्ट, इन्सर्शन शॉर्ट हे महत्वाचे आहेत. क्विक शॉर्ट यांचे एक्झाम्पल्स मित्रांनो, प्रत्येक ह्याचा आपल्याला काय काय बघायचे? 3 गोष्टी बघायच्या आहेत. बबल शॉर्टची आपल्याला 3 गोष्टी बघायच्या आहेत. एक तर त्याची थिअरी, दुसरं त्याचं एक्झाम्पल आणि तिसरं त्याचा प्रोग्राम. याचे सुद्धा थिअरी, एक्झाम्पल, प्रोग्राम. याचे सुद्धा इन्सर्शनचे सुद्धा थिअरी, एक्झाम्पल, प्रोग्राम. क्विक शॉर्टचे सुद्धा थिअरी, एक्झाम्पल, प्रोग्राम आणि मर्ज शॉर्टचे सुद्धा थिअरी, एक्झाम्पल, प्रोग्राम. असं प्रत्येक ह्याचं थिअरी, एक्झाम्पल प्लस प्रोग्राम आपल्याला बघायचे आहे. आता मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बबल शॉर्ट हा संपवून टाकूया. आता बबल शॉर्टची तुम्हाला मी जर थिअरी सांगायला गेलो तर काही समजणार नाही, पण आपण एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला क्लिअर अंडरस्टँडिंग होईल. आणि एक्झाम्पल मित्रांनो, याचे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. कसा क्वेश्चन येतो? असा क्वेश्चन येतो, हो का? शॉर्ट फॉलोइंग ॲरे इन असेंडिंग ऑर्डर. ते स्वतः सांगतात कोण्या ऑर्डर मध्ये शॉर्ट करायचे आपल्याला, आणि ते टेक्निक सांगतात आपल्याला कोणती टेक्निक यूज करून तुम्हाला शॉर्ट करायचे. बाय युझिंग बबल सॉर्ट. बबल सॉर्टचा वापर करून
या ॲरेला शॉर्ट करायचे. कसं करायचं, ह्याचं शॉर्ट कसं आन्सर होईल मग या ॲरेचं? 2 आधी येईन, त्यानंतर 9 येईन, त्यानंतर 12 येईन, असं एका अरेंज करायचं. छोटे एलिमेंट सगळे इकडल्या साईडला, छोटे एलिमेंट सगळे इकडल्या, म्हणजे 2, 9, 12, 23, त्यानंतर 34, त्यानंतर 45, त्यानंतर 78, असं एका अरेंजनी एका ऑर्डरने अरेंज केलं. मग बघा सगळे छोटे एलिमेंट्स इकडे येतील आणि सगळे मोठे एलिमेंट्स इकडे जातील. कळालं? शॉर्टिंग झाली इथं, शॉर्टिंग झाली. आता मित्रांनो मी स्वॅपिंग का म्हणून सांगितलं, कारण की याच्यामध्ये स्वॅपिंग सुद्धा यूज होणार आहे बबल शॉर्ट टेक्निक मध्ये. आता चला तर जाणून घेऊया या बबल शॉर्ट टेक्निकची थिअरी काय आहे. मित्रांनो थिअरी मी तुम्हाला किती वर्डू सांगितली तरी तुम्हाला समजणार नाही, तरी मी एकदा रीड करून सांगतो. तुम्ही वापस जेव्हा आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह होईल, एक्झाम्पल जेव्हा मी सोडून सांगेन, जेव्हा एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून सांगेन तुम्हाला, तेव्हा तुम्ही थिअरी एकदा का होईना वाचून घ्यायची, जेणेकरून क्लिअर अंडरस्टँडिंग होईल. आता मी एकदा सांगतो, आता बी मी वाचूनच सांगणार आहे, कारण का मित्रांनो तुम्हाला ती समजणारच नाही. जेव्हा मी एक्झाम्पल घेईन तेव्हा ती समजेल. आता मी एक्झाम्पल घेतो, तुम्हाला थांबा, लास्टला मी एक्झाम्पल बी घेणार आहे. आधी थिअरी बघून घेऊया. मित्रांनो बबल सॉर्ट ही काय आहे, एक टेक्निक आहे. बबल सॉर्ट इज वन ऑफ द टाइप ऑफ सॉर्टिंग अल्गोरिथम. सॉर्टिंग अल्गोरिथमचा एक टाइप आहे, कोण? बबल सॉर्ट. इट इज स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिथम. आता स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिथम काय आहे? स्टेबल म्हणजे काय आहे? बबल सॉर्ट स्टेबल आहे हे एक समजलं. आता स्टेबल म्हणजे काय ते समजून घ्या. मित्रांनो सपोज आपल्याला एक डाटा स्ट्रक्चर दिलेला आहे एम्प्लॉई नावाचा. असं असं परीक्षेत पडत नाही बरं का, हे असं जे दिसायलंय का ते एक्झाम मध्ये येत नाही, फक्त ते एक्सप्लेनेशन साठी मी असं मांडलेलं आहे. मित्रांनो आता एक एम्प्लॉईची सॅलरीचा डाटा स्ट्रक्चर दिलेला आहे, याला आपल्याला शॉर्टिंग परफॉर्म केली. ह्याच्यावर जर आपण शॉर्टिंग परफॉर्म केली म्हणजे कसं, छोटी सॅलरी आपल्याला सगळ्यात वर, ह्याच्यामधली आता हे 50,000, 40,000, 50,000, 35,000, ह्याच्यातली सगळ्यात छोटी सॅलरी, सगळ्यात लेस सॅलरी आपण वर ठेवली. तर मग आधी काय येईल? 35,000, त्यानंतर काय येईल? 40,000, त्यानंतर 50 आणि 50, दोनदा 50 आहे ना. मग मित्रांनो मला सांगा, इथं ऑर्डर करताना म्हणजे अरेंज करताना आपण कसं करणार? हे पहा, इथं शॉर्टिंग झालेली आहे ह्याच्यामध्ये. एम्प्लॉई आणि सॅलरी शॉर्टिंग झाली, मग 35,000 वर आलं, 40,000, पुन्हा 50 आणि पुन्हा 50. आता मित्रांनो ह्याच्यात पहा, दोनदा 50,000 होतं, दोनदा 50,000. एक राजची सॅलरी काय होती? 50,000. एक अमनची सॅलरी 50,000. आणि नेहा आणि प्रिया ह्या दोन्ही मुलींची सॅलरी, प्रियाची 35,000 होती म्हणून प्रियाला सगळ्यात वर ठेवलं. बबल सॉर्टिंग मध्ये कसं होतं ते तुम्हाला सांगलो. प्रियाला सगळ्यात वर ठेवलं, नेहाला सगळ्यात त्याच्यानंतर नेहाला ठेवलं, का म्हणून? त्याची 40,000 सॅलरी म्हणून. आणि राजला त्याच्या खाली ठेवलं. मित्रांनो अमनची सुद्धा 50,000 सॅलरी आणि राजची सुद्धा 50,000. मग राजलाच आधी का ठेवलं? अमनला का ह्याच्यावर ठेवलं नाही मित्रांनो? राजच्या वर अमनला का म्हणून ठेवलं नाही? कारण दोघांची सॅलरी तर 50,000 आहे. मग ती का म्हणून नाही? कारण की मित्रांनो इथं स्टेबल शॉर्टिंग होत आहे. स्टेबल शॉर्टिंगचा अर्थ काय? जे आधी येईन, जो आधी येईन त्याला आधी प्रायोरिटी दिली जाणार. मग मित्रांनो राज आधी आला कशात? डाटा स्ट्रक्चर मध्ये. आता हे डाटा स्ट्रक्चर ऑर्गनाइज करताना कसं केलंय? वरून खाली चेक केला जातो. मग मित्रांनो याच्यात राज आधी आला, राजची सॅलरी 50,000 आहे. मग अमनची सॅलरी सुद्धा 50,000 असली तरी अमन राजच्या खालीच येणार, का म्हणून? कारण की अमन राजच्या नंतर डाटा स्ट्रक्चर मध्ये अरेंज केलेला आहे. म्हणजे जो आधी डाटा येईल त्या डाटाला आधी पुट केलं जाईल. जरी त्याच्या शॉर्टिंगची व्हॅल्यू सारखी असली तरी, जरी 50 त्याची शॉर्टिंगची व्हॅल्यू असली तरी राजला आधी का म्हणून केलेलं आहे? कारण की राज डाटा सेट मध्ये आधी आलेला आहे, त्यानंतर अमन आलेला आहे. म्हणून मित्रांनो सांगितलेलं आहे इथं स्टेबल शॉर्टिंग याला म्हटलं जातं मित्रांनो. म्हणजे एक स्टेबल ठुलं. आता तुमचं नाव आणि तुमच्या मित्राचं नाव सेम आहे, तुमच्या मित्राला आणि तुम्हाला सेम मार्क आहेत, तरी तुमचा मित्र जो की लिस्ट मध्ये टॉप येईल, तुमच्याहून आधी त्याचा नंबर घेतला जाईल, त्याचा रोल नंबर आधी येईल. त्याचा रोल नंबर का म्हणून आधी येईल? कारण की मित्रांनो एकतर त्यांनी ऍडमिशन आधी घेतलं असेल, तुमच्याहून आधी येऊन त्यांनी ऍडमिशन घेतलं असतील. म्हणजे काय झालं? ते तुमच्याहून आधी त्या डाटा सेट मध्ये प्रेझेंट आहे आणि त्यानंतर तुम्ही आलात, म्हणजे त्याला प्रायोरिटी आधी भेटणार, जरी त्याची व्हॅल्यू सेम असली तरी. जरी त्याचा नाव सेम असलं तरी त्याला प्रायोरिटी आधी भेटणार. समजलं? स्टेबल शॉर्टिंग म्हणजे काय? मग असं स्टेबल शॉर्टिंग कशामध्ये असते? बबल शॉर्ट मध्ये आहे इन्सर्शन, क्विक शॉर्ट, मर्ज शॉर्ट.
आणि सिलेक्शन शॉर्ट मध्ये तुमची स्टेबल शॉर्टिंग नाही, तिथं अनस्टेबल शॉर्टिंग आहे. ते सिलेक्शन शॉर्ट बघताना तुम्हाला समजून येईल. आता समजा मित्रांनो, याच्या बबल शॉर्टचे टेक्निक्सची स्टेप्स राहतात, स्टेप्स. मग ते स्टेप्स काय काय आहेत ते बघूया. पहिल्यांदा काय केला जातो, कम्पेअर केला जातो टू ऍडजेसंट एलिमेंट. आता ऍडजेसंट एलिमेंट म्हणजे काय मित्रांनो, ऍडजेसंट म्हणजे आजूबाजूचे. आता समजा डब्ल्यू हा एलिमेंट आहे, याच्या आजूबाजूला कोण कोण आहे, एकतर टी आहे तुमचा टी आणि एकतर ओ आहे टी ओ. डब्ल्यू तुमचा ऍडजेसंट एलिमेंट आहे आणि टी ओ तुमचे सॉरी डब्ल्यू तुमचा एलिमेंट आहे आणि टी ओ तुमचे ऍडजेसंट एलिमेंट आहे. ऍडजेसंट एलिमेंट म्हणजे तुमचे आजूबाजूचे, शेजारी पाजारी. इफ करंट एलिमेंट इज ग्रेटर दॅन नेक्स्ट एलिमेंट देन स्वॅपिंग देम. म्हणजे काय, जर करंट एलिमेंट हा ग्रेटर असेल नेक्स्ट एलिमेंट पेक्षा तर स्वॅप केला जातो. स्वॅपिंग करणे म्हणजे काय, स्वॅप म्हणजे काय, ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला. म्हणजे आता सपोज दोन बॉक्स आहेत, एका बॉक्समध्ये वॉटर आहे, एका बॉक्समध्ये सँड आहे. मग मित्रांनो स्वॅपिंग केली या दोघांमध्ये, मग या बॉक्समध्ये काय येईल, या बॉक्समध्ये सँड येईल आणि या बॉक्समध्ये सँड येईल आणि या बॉक्समध्ये वॉटर जाईल. मग मित्रांनो ह्यांच्या मदत काय झालं, स्वॅपिंग झाली. ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला, ह्याचा कंटेंट त्याला गेला, त्याचा कंटेंट ह्याला आला. ह्याला स्वॅपिंग असं म्हटलं जातं. मित्रांनो तुम्हाला समजत नसेल, मला माहिती तुम्हाला समजत नसेल. आपण जेव्हा ते स्टेप स्वतः परफॉर्म करताना, आपण आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे, त्या स्टेप जेव्हा परफॉर्म करताना स्वतः जेव्हा मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून सांगेन तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. फक्त आता लक्ष द्या थिअरीवरती काय होत आहे काय नाही. इफ करंट एलिमेंट इज लेस दॅन नेक्स्ट एलिमेंट देन नो ऍक्शन रिक्वायर्ड. म्हणजे काय, जर करंट एलिमेंट जर लेस असेल, छोटा असेल दुसऱ्या एलिमेंट पेक्षा, तर ऍक्शन काहीच रिक्वायर्ड गरज नाही. मूव्ह करायची गरज आहे का, नाही. नेक्स्ट एलिमेंट तो त्याच्याच जागेवर राहणार आणि जो एलिमेंट आहे करंट तो बी त्याच्याच जागेवर राहणार, त्यांना मूव्ह करायची गरज नाही. अँड रिपीट स्टेप वन रिपीट होणार. मग कम्पेअर टू ऍडजेसंट एलिमेंट, परत टू ऍडजेसंट एलिमेंट असं कव्हर चालणार जवळ तुमचा ऍरे एंड होत नाही तोवर. आता हे तुम्हाला समजलं नसेल, होप की हे तुम्हाला समजलं नसेल. आता तुम्ही म्हणत असता सर असं का म्हणत आहात, तर मित्रांनो मला तुम्हाला हे आत्ताच समजवायचं नाही, जेव्हा मी एक्झाम्पल सॉल्व्ह करीन. हे पहा, हे एक्झाम्पल ए वाला एक्झाम्पल, हे शॉर्टिंग बबल शॉर्ट या ऍरेवरती आपण बबल शॉर्ट परफॉर्म करणार आहोत. तर मित्रांनो तेव्हा तुम्हाला समजून जाईल की या स्टेप्स कशा आहेत काय नाही. लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल. सॉर्टिंग बिगिन्स विथ झिरोथ एलिमेंट. म्हणजे इंडेक्स व्हॅल्यू, ऍरेला इंडेक्स व्हॅल्यू असते, त्याचा झिरोथ एलिमेंट पासून सॉर्टिंग सुरू केली जाते आणि इट्स कम्पेअर विथ फर्स्ट एलिमेंट. त्याच्यानंतरचं फर्स्ट एलिमेंट सोबत त्याला कम्पेअर केला जातो. आता झिरोथ एलिमेंट कोणता, हा झिरोथ एलिमेंट झाला आणि फर्स्ट एलिमेंट कोणता, हा. मित्रांनो 0 पासून ऍरेची व्हॅल्यू सुरुवात होती. आता याचा इंडेक्स व्हॅल्यू काय आहे, 0. याचा इंडेक्स व्हॅल्यू 1, याची 2, 3, 4, 5, 6. टोटली किती ऍरे मध्ये व्हॅल्यू असतात, n-1. आता n म्हणजे काय, ऍरेची साईज काय, काउंट करा. 7 ऍरेची साईज आहे. मग 7 ऍरेची साईज आहे, तर इंडेक्स व्हॅल्यू कितीपर्यंत येईल, 6 पर्यंत. कारण की n-1, n जर 7 असेल तर त्याच्यावर -1 म्हणजे 6. ऍरेचं समजलं तुम्हाला, समजलं नसेल टेन्शन घेऊ नका, आपण समजून सांगणार आहे मी जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करीन तेव्हा. झिरोथ एलिमेंट इज ग्रेटर दॅन फर्स्ट एलिमेंट देन स्वॅप. जर झिरोथ एलिमेंट ग्रेटर असेल पहिल्या एलिमेंट सोबत तर त्यांच्यामध्ये स्वॅपिंग परफॉर्म करायची. लाईक these all element are compared with next element in interchange if required. म्हणजे जर त्यांच्यामध्ये छोटा एलिमेंट असेल, मोठा एलिमेंट असेल कोण, सपोज हा एलिमेंट जर मोठा असेल हा एलिमेंट पेक्षा तर स्वॅपिंग करायची, आणि सपोज हा एलिमेंट जर छोटा असेल हा एलिमेंट पेक्षा तर मग स्वॅपिंग परफॉर्म करायची का नाही, एवढंच समजून घ्या. ऍट द एंड ऑफ फर्स्ट पास, म्हणजे पहिला पास जेव्हा संपन तेव्हा लार्जेस्ट एलिमेंट इज प्लेस्ड ऍट लास्ट पोझिशन. म्हणजे काय म्हणत आहे मित्रांनो, या बबल शॉर्टिंग मध्ये पासेस असतात. पासेस म्हणजे इटरेशन बी म्हणू शकतात, म्हणजे स्टेप्स सुद्धा म्हणू शकतात याला तुम्ही. पण आपण ह्याला डिनोट कशाने करणार, पासेसनी. मग पास 1 मध्ये टोटल तुमचे किती पासेस होतात, n-1 पासेस होतात. हे पहा, इन बबल शॉर्ट टोटल n-1 passes required for sorting nth element. म्हणजे काय,
जर एन ची व्हॅल्यू जर 7 असेल, हे पहा इथं किती एलिमेंट आहेत 7, मग मित्रांनो किती पासेस रिकॉर्ड असतील 6 का म्हणून n-1 म्हणजे n ची व्हॅल्यू 7 आहे, 7 - 1 6, टोटल याला 6 पासेस रिक्वायर्ड असतील, 6 पासेस रिक्वायर्ड असतील. आणि पहिला पास झाल्यावर सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट, याच्यातला सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट कोणता आहे 78. मग 78 कुठे येईल, सगळ्यात शेवटच्या पोझिशनला येईल. कसं ते एक्झाम्पल थ्रू बघू आपण, टेन्शन घेऊ नका, फक्त समजून घ्या. पहिल्या पास नंतर सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट सगळ्यात लास्टला जाईल, हे समजलं. आता दुसऱ्या पास नंतर काय होईल, दुसऱ्या पास मध्ये बी कंपॅरिझन होणार सुरू, कुठून 0th एलिमेंट पासून, परत 0th एलिमेंट पासून कंपॅरिझन होणार. आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड पास, जेव्हा सेकंड पास संपेन तेव्हा सेकंड लार्जेस्ट एलिमेंट इज प्लेस्ड ऍट सेकंड लार्जेस्ट पोझिशन. म्हणजे काय, सेकंड लार्जेस्ट एलिमेंट, आता ह्याच्यातला सेकंड लार्जेस्ट एलिमेंट कोणता आहे 45 आहे सेकंड लार्जेस्ट एलिमेंट. फर्स्ट लार्जेस्ट एलिमेंट कोणता आहे, लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा एलिमेंट 78. त्याच्याहून छोटा पण सगळ्यात मोठा कोणता 45. मग मित्रांनो हे कुठे येणार, सेकंड लार्जेस्ट पोझिशनला. फर्स्ट लार्जेस्ट पोझिशन ही आहे, सेकंड लार्जेस्ट पोझिशन ही आहे. मग मित्रांनो असंच जर कमी ह्याच्याहून कमी ह्याच्याहून छोटा जर येत राहिलं तर आपला ऍरे कसा होईल, शॉर्टेड होईल मित्रांनो. सगळ्यात मोठे एलिमेंट्स इकडे येतील आणि सगळ्यात छोटे एलिमेंट्स असे जातील. मग छोट्यापासून मोठे तुमचे अरेंजमेंट सुरू होईल मित्रांनो. मग दिस प्रोसेस कंटिन्यू टिल लिस्ट इज शॉर्टेड इन ऑर्डर. मित्रांनो जवळ लिस्ट शॉर्टेड होत नाही तोवर ही प्रोसेस कंटिन्यू होत राहणार. आणि त्याच्यामध्ये किती पासेस होणार, n-1. आता तुम्हाला प्रत्येक ऍरे दिल्यानंतर आता क्वेश्चन कसा येतो तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा येतो, असा क्वेश्चन येतो, शॉर्ट फॉलोइंग ऍरे इन असेंडिंग ऑर्डर. आता पहिल्यांदा चेक करायचं की पासेस किती परफॉर्म करायचे आपल्याला. मग पासेस किती परफॉर्म करायचे हे आपल्याला थिअरी मध्ये सांगितलेलं आहे, n-1 पासेस परफॉर्म करायची. आता n काय राहणार, n ह्याची व्हॅल्यू राहणार. व्हॅल्यू म्हणजे ह्याच्यात किती एलिमेंट आहेत, आता काउंट करा 1 2 3 4 5 6 7, टोटल 7 एलिमेंट्स आहेत. मग n ची व्हॅल्यू काय झाली 7. मग n-1 पासेस परफॉर्म होतील मित्रांनो. मग n-1 ला 7-1 आपण लिहू शकतो, 7-1 म्हणजे 6. टोटल पासेस किती परफॉर्म होणार, 6 पासेस परफॉर्म होणार. मग याच्यावरती 6 पासेस परफॉर्म होणार हे आपल्याला समजून घेईल मित्रांनो. मग 6 पासेस परफॉर्म करायचे, असं टोटल 4 मार्काला क्वेश्चन येतो. आता ते पासेस कसे परफॉर्म करायचे तर त्यासाठी आपण आपल्या दुसऱ्या टूल वरती जाऊ, कारण की इथं एक्सप्लेन करणं मला अवघड जाणार आहे. म्हणून आपण दुसऱ्या आपल्या व्हाईट बोर्ड वरती जाऊ, तिथं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. सो लेट्स गो, हे सॉल्व्ह करूया आपण. सो फ्रेंड्स आता आपण कुठं आलेलो आहोत, आपल्या व्हाईट बोर्ड वरती. एक व्हाईट बोर्ड नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावरती मी आलेलो आहे. आणि तोच प्रोग्राम तोच क्वेश्चन आता एक्झाम मध्ये क्वेश्चन असा येतो, किती मार्काला तुम्हाला कळालं ना, टोटल 4 मार्क्स साठी क्वेश्चन येतो. हा टोटल 4 मार्क्स साठी क्वेश्चन येतो. मग मित्रांनो तुम्हाला समजलं असेल हा क्वेश्चन कसा येतो, कशासाठी येतो आणि कसं सॉल्व्ह करायचं आहे ते सांगायचं आता तुम्हाला. मग मित्रांनो असा क्वेश्चन येणार, सॉर्ट द फॉलोइंग ऍरे इन असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर मध्ये काय होतं ते तुम्हाला आधी माहिती व्हायला पाहिजे. असेंडिंग ऑर्डर मध्ये काय होतं, सगळ्यात छोटे एलिमेंट्स इकडं होतात आणि सगळ्यात मोठे एलिमेंट्स इकडं, म्हणजे छोट्यापासून मोठं म्हणजेच असेंडिंग ऑर्डर. म्हणजे आता ह्याच्यात छोट्यापासून मोठं म्हणजे कसं येईल, आधी 2 येईल, पुन्हा काय येईल, पुन्हा 9 येईल, पुन्हा 12 येईल, असं छोट्यापासून मोठं. सगळ्यात मोठे एलिमेंट शेवटी म्हणजे 78, त्याच्याहून छोटा एलिमेंट पण सगळ्यात मोठा एलिमेंट 45. या ऍरे मध्ये जे एलिमेंट आहेत तेच घ्यायच्या 45. आणि त्याच्याहून पुन्हा कोणता येईल 34, असे मित्रांनो येतील. मग ते मित्रांनो बबल शॉर्टचा यूज करून आपण कसं करायचंय ते आपण बघून घेऊ. टोटल किती पासेस होणार तुम्हाला कळालं, 6 पासेस होणार. आता मित्रांनो 6 पासेस होणार. इथं पहा पहिला पास, आता पहा हे सॉल्विंग साठी किती मोठं आहे ते समजून घ्या आधी. हे पहा पहिलं पास तुमचं एवढं राहीन, दुसरं पास एवढं राहीन, तिसरं पास एवढं राहीन, चौथं पास एवढं राहीन, 5वं पास एवढं राहीन आणि 6वं पास एवढं राहीन मित्रांनो. आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला शेवटी शॉर्टेड ऍरे भेटून जाईल. हा झाला तुमचा शॉर्टेड ऍरे मित्रांनो. शॉर्टेड ऍरे तुम्हाला भेटून जाईल सगळं झाल्यावर. आता पहा मित्रांनो ऍरे आधी कसा होता, असा. आता ऍरे शॉर्टेड होता का नाही, कोणते पण एलिमेंट कुठे पण होते. मग टोटल 6 पासेस परफॉर्म झाल्यावर आपला ऍरे असा शॉर्टेड होऊन येईल. ते कसं झालं, ते कसं होणार, चला तर आता पासेस परफॉर्म करूया आपण. आता पहिल्या पास मध्ये काय होते,
पासेस म्हणजे काय ना, इटरेशन्स, त्याला तुम्ही स्टेप सुद्धा म्हणू शकतात. इटरेशन 1, इटरेशन 2, इटरेशन 3, इटरेशन 4, इटरेशन 5, इटरेशन 6. टोटल 6 इटरेशन्स परफॉर्म करायचे. किती इटरेशन्स परफॉर्म करायचे ते कसं कळणार? n-1 पासेस. मग मित्रांनो तुम्ही तेवढे इटरेशन जर तुम्ही अर्ध्यातूनच सोडून दिलं तर तुमचा ॲरे सॉर्ट होणार नाही. पूर्ण तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज आहे. मग मित्रांनो असं नाही की एक्झाम मध्ये तुम्हाला हाच एलिमेंट देतील, हेच एलिमेंट देतील आणि हेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येईल असं नाही. कोणतं पण येऊ शकतं, ते तुम्हाला व्हॅल्यूज बदलून देऊ शकतात. या ॲरेमध्ये ॲरेचे एलिमेंट सगळे तुम्हाला बदलून देऊ शकतात. या ॲरेचे एलिमेंट्स तुम्हाला बदलून येऊ शकतात. आता कोणते पण ॲरे एलिमेंट्स यूज बबल सॉर्टिंग मध्ये काय होतं ती स्टेप तुम्हाला एकदा समजल्या की मग तुम्हाला कोणते पण ॲरे येऊ द्या, कोणतं पण ॲरे एलिमेंट येऊ द्या, तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार. आता पहिल्या पास मध्ये काय केलं जातं? 0th एलिमेंट, आता मी थोडीशी थिअरी प्लस एक्सप्लेनेशन सांगतो. 0th एलिमेंट तुमच्या फर्स्ट एलिमेंट सोबत कम्पेअर होणार. आता 0th एलिमेंट कोणता आहे? आता इंडेक्स व्हॅल्यू घ्या. इंडेक्स व्हॅल्यू बघा, 0th इंडेक्स ॲरेची 0. आता ॲरे घेतला आपण, हा ॲरे ऍज इट इज, मी हा ॲरे इथं घेतलेला आहे, ऍज इट इज घेतलेला आहे. काही चेंज केलंय का? नाही. पहिल्यांदा बघा, काही चेंज केलेलं नाही, काही चेंज नाही. मग मित्रांनो 0th एलिमेंट आणि फर्स्ट एलिमेंट कम्पेअर केलं जाणार. 0th एलिमेंट पासून सुरुवात होणार. मग 45 कम्पेअर केलं जाणार कोणासोबत? 2 सोबत. ही ग्रीन लाईन दिसत आहे, ही ग्रीन लाईन, हे ग्रीन लाईन, हे दोन्ही कम्पेअर होणार एक दुसऱ्यासोबत. मग मित्रांनो जर 0th एलिमेंट छोटा असेल फर्स्ट एलिमेंट पेक्षा, म्हणजे याच्या सोबतच्या पेक्षा, जर 45 हा छोटा आहे 2 पेक्षा, तर स्वॅपिंग होणार का? नाही. जर 45 मोठा असेल 2 पेक्षा, तर स्वॅपिंग होणार का? हो. मग आता समजा स्वॅपिंग कधी होणार? जेव्हा हा एलिमेंट मोठा असेल तेव्हा. कुणापेक्षा? ह्या एलिमेंट पेक्षा. हा एलिमेंट मोठा असेल तेव्हा काय? स्वॅपिंग होणार. आणि जेव्हा हा एलिमेंट छोटा असेल ह्या एलिमेंट पेक्षा, तर मित्रांनो स्वॅपिंग होणार का? नाही. आता स्वॅपिंगचं ही तर समजून सांगितलं मी. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो, ग्रीन कलर मध्ये घेतो. आता हे एलिमेंट या एलिमेंट 2 सोबत चेक होणार. 45 2 सोबत चेक होणार. मग 45 2 सोबत चेक झाल्यावर काय होणार? आधी चेक केलं जाणार 45 कसा आहे 2 सोबत, मोठा आहे की छोटा आहे? 45 ग्रेटर आहे का 2 सोबत? ग्रेटर आहे. मग काय होणार? ही कंडिशन येणार. 45 हा ग्रेटर असेल 2 सोबत, मग स्वॅपिंग होणार का? हो, स्वॅपिंग होणार. स्वॅपिंग मध्ये काय होणार? त्याच्या दुसऱ्या ह्याच्यात बघा, त्याच्या नंतर खाली हे करायचं, खाली दुसऱ्यांदा ॲरे लिहायचा, मग स्वॅपिंग परफॉर्म होणार. कुणामध्ये? या 45 मध्ये 2 मध्ये. म्हणजे या 45 च्या जागेवर 2 येणार. 45 च्या जागेवर 2 आला का? हो आला. आणि ह्या 2 च्या जागेवर 45 जाणार. 2 च्या जागेवर 45 गेला का? गेला. स्वॅपिंग झालं म्हणजे ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला झालं. त्याच्या जागेवर हे आणि ह्याच्या जागेवर ते गेलं. मग मित्रांनो दुसऱ्या स्टेप मध्ये काय होणार? हा 45 त्याच्या नेक्स्ट एलिमेंट सोबत कम्पेअर केला जाणार. कुणासोबत? म्हणजे 12 सोबत. आता मित्रांनो 45 हा 12 पेक्षा मोठा आहे की छोटा? 45 कसा आहे? मोठा आहे 12 पेक्षा. मग 45 मोठा आहे म्हणल्यावर कोणती कंडिशन ट्रू होणार? ही कंडिशन. जर 45 मोठा असेल तर स्वॅपिंग होणार. स्वॅपिंग होणार. मग स्वॅपिंग झाली 45 आणि 12 मध्ये. मग 45 च्या जागेवरती काय येणार? 12 येणार. आणि 12 च्या जागेवरती 45 येणार. बाकी काही चेंज करणार का आपण? बाकी काही चेंज करत आहोत का? हे एलिमेंट ऍज इट इज इथं, हे एलिमेंट ऍज इट इज इथं, हे एलिमेंट ऍज इट इज इथं, हे एलिमेंट ऍज इट इज इथं. आणि ह्या सेकंड स्टेप मध्ये हा 2 चेंज केला का आपण? नाही. मग कुणासोबत कम्पेअर केलं? पुढच्या 2 एलिमेंट सोबत. आता हे झालं. आता 12 ह्या जागी आला. आता पुढच्या 2 एलिमेंट सोबत कम्पेअर करणार. मित्रांनो असं आहे का आपण 45 लाच कम्पेअर करीत आहोत? नाही. 45 लाच कम्पेअर करीत आहोत का? नाही. आपण पुढे सुद्धा जात आहोत, पुढच्या एलिमेंटला सुद्धा जात आहोत. ती तुम्हाला आता समजेल. आता मित्रांनो आता ह्या पास मध्ये बघा, आता ही या ह्याच्यात बघा, आता या स्टेप मध्ये ऍज इट इज बाकीचे एलिमेंट खाली आली. आता मित्रांनो कम्पेअर कुणासोबत होणार? 45 हा एलिमेंट कुणासोबत कम्पेअर होणार? तर तुमच्या 78 सोबत. मग मित्रांनो 45 मोठा आहे का 78 पेक्षा? तर नाही मित्रांनो, कंडिशन काय होत आहे? फॉल्स होत आहे. मग मित्रांनो कंडिशन फॉल्स झाल्यावर तुमचे स्वॅपिंग परफॉर्म होणार का? नाही.
स्वॅपिंग जर नाही झाली तर हा ह्याच्या जागेवर येणार नाही आणि हा ह्याच्या जागेवर येणार नाही. मग मित्रांनो ह्यांची जागा चेंज होणार का? नाही. मग हा 45 ऍज इट इज त्याच्या जागेवर राहिला. बाकी 2 खाली आला, 12 खाली आला, 45 बी खाली आला ऍज इट इज. का म्हणून आला? चेंज का म्हणून झाला नाही ह्या बारीस? कारण की मित्रांनो स्वॅपिंग परफॉर्म झालेली नाही. या दोनची चेकिंग होत आहे ना आता. या दोन मध्ये स्वॅपिंग परफॉर्म झालेली नाही. का म्हणून स्वॅपिंग परफॉर्म झालेली नाही? कारण की हा 45 छोटा आहे त्याच्या नेक्स्ट एलिमेंट पेक्षा. नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे? 78. जर छोटा आहे तर स्वॅपिंग परफॉर्म होणार का? नाही. जर तो मोठा असेल तर स्वॅपिंग परफॉर्म होणार. मग 78 झालं. 78 त्याच्या जागेवर आला, बाकीचे एलिमेंट त्यांच्या जागेवर. बाकी काही चेंज केला का? नाही. काही चेंज झाला का ह्या मध्ये? नाही. आता मित्रांनो 2 जशाच तसा खाली लिहिणार, 12 जशाच तसा, 45 जशाच तसा. आता हा 78 कम्पेअर केला जाणार कोणासोबत? त्याच्या पुढच्या एलिमेंट सोबत, 9 सोबत. हे दिसत आहे ना, व्ही ग्रीन कलरचं दिसत आहे ना. कशासोबत कम्पेअर होत आहे? 78 हा 9 सोबत कम्पेअर होत आहे. मग मित्रांनो 78 हा मोठा आहे का 9 पेक्षा? हो मित्रांनो मोठा आहे. मग स्वॅपिंग परफॉर्म होणार का? हो. मग 78 च्या जागी 9 येणार. इथं पहा 78 च्या जागी काय आलंय? 9 आलंय. आणि 9 च्या जागी 78 येणार. आलं का? हो आलं मित्रांनो. आणि ऍज इट इज 34 खाली आणि 23 खाली. ही पण स्टेप परफॉर्म झाली, ही पण झाली. आता मित्रांनो तुमचं काय होणार? नेक्स्ट स्टेप मध्ये 2 खाली येणार, 3 खाली येणार, 4 येणार, 45 येणार, 9 बी खाली येणार आणि याच्यामध्ये कम्पेअर होणार. आता 9 साठी झालं. आता 78 हा कम्पेअर केला जाणार 34 साठी. पहा मित्रांनो कोणता एलिमेंट कम्पेअर करीत आहोत? नेक्स्ट एलिमेंट. कुणासोबत? जो कम्पेअर केला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये कम्पेअर कोणता केला गेलेला आहे? 78. मग त्याच्यासोबत नेक्स्ट एलिमेंट, त्याच्या पुढचा एलिमेंट. आता 78 चा पुढचा एलिमेंट कोणता आहे? हे पहा 34. तो कम्पेअर केला जाणार 78 पे सोबत. मग तो 78 कसा आहे? मोठा आहे 34 पेक्षा. मग काय होणार? स्वॅपिंग परफॉर्म होणार. मग स्वॅपिंग परफॉर्म झाली तर काय होणार? 34 हा 78 च्या जागी येणार आणि 78 हा 34 च्या जागी जाणार. हे पहा गेलंय का? 34 78 च्या जागी आला आणि 78 34 च्या जागी गेला. आता मित्रांनो ही 78 कुणासोबत कम्पेअर होणार? 23 सोबत. मग मित्रांनो 23 सोबत ती कम्पेअर झालं तर मग काय होणार? 78 कसा आहे? मोठा आहे 23 पेक्षा. मग मोठा असल्यावर काय होणार? स्वॅपिंग परफॉर्म होणार. मग ऍज इट इज बाकीचे एलिमेंट खाली येणार आणि 23 78 च्या जागी येणार. 78 च्या जागी आणि 78 23 च्या जागी जाणार. मग मित्रांनो 78 23 च्या जागी गेला. का म्हणून गेला? कारण की 78 मोठा होता 3 पेक्षा. मोठा असला तरच स्वॅपिंग परफॉर्म होणार. आता मित्रांनो आपल्याला थिअरीमध्ये तुम्हाला माहिती थिअरीमध्ये तुम्हाला एक वाक्य होतं ऍट द एंड ऑफ फर्स्ट पास. ऍट द एंड ऑफ फर्स्ट पास म्हणजे पहिला पास जेव्हा संपला तेव्हा सगळ्यात ग्रेटेस्ट एलिमेंट, या ऍरे मधला सगळ्यात ग्रेटेस्ट एलिमेंट म्हणजे सगळ्यात मोठा एलिमेंट सगळ्यात लास्टला येऊन बसेल. आता या ऍरे मधला सगळ्यात मोठा एलिमेंट कोणता आहे? 78. मग 78 सगळ्यात लास्ट पोझिशनला येऊन बसेल. कवा? फर्स्ट पासच्या एंडला. आता याचा एंड कुठं होत आहे? इथं एंड होत आहे. मग 78 सगळ्यात लास्टला आला का? हो आला. म्हणजे आपण करेक्टली जात आहोत. मित्रांनो 78 लास्टला आला म्हणजे शॉर्टिंग पूर्ण ऍरेवरती परफॉर्म झाली का? नाही. पूर्ण ऍरेवरती परफॉर्म झाली नाही. आणखीन शॉर्टिंग पूर्ण ऍरेवरती परफॉर्म झाली नाही. कारण 2 बरोबर त्याच्या जागेवर आला. 9 आला का त्याच्या जागेवर? 9 कुठे यायला पाहिजे? इथं 12 च्या जागेवर यायला पाहिजे. 23 आला का त्याच्या जागेवर? 23 इथं यायला पाहिजे. नाही इथं यायला पाहिजे. आणि 34 इथं यायला पाहिजे आणि 45 इकडे जायला पाहिजे. मग मित्रांनो हे तुम्हाला समजत आहे का? बाकीचे एलिमेंट्स अरेंज झाले का बरोबर? तर नाही. फक्त पहिल्या पास नंतर कोणता एलिमेंट अरेंज झाला? सगळ्यात मोठा एलिमेंट अरेंज झाला. आणि कोणता आहे तो एलिमेंट? 78. मग आपल्याला थिअरी मध्ये काय सांगितलं होतं? ऍट द एंड ऑफ फर्स्ट पासच्या एंडला सगळ्यात मोठा एलिमेंट सगळ्यात लास्टला येऊन बसेल. मग 78 सगळ्यात लास्टला येऊन बसला का? हो. मग आता मित्रांनो हा ऍरे लक्ष द्या इथं लक्ष द्या. हा ऍरे हे पहा बॉक्स मधला जो ऍरे आहे तो ऍज इट इज ऍरे मी सेकंड पास मध्ये घेणार. इथं घेणार. पहा 2 12 45 9 35 23 78
2, 12, 45, 9, 34, 23 आणि 78 ऍज इट इज मी तो ऍरे इथं घेतला. आता सेकंड पास मध्ये तो ऍरे ऍज इट इज घ्यायचा आणि सेकंड पासला सुरुवात करायची. सेकंड पास मध्ये बी सेमच काम करायचंय आपल्याला. पहिल्यापासून कम्पेअर करत जायचे शेवटपर्यंत. आता सेकंड पासच्या एंडला काय होणार, दुसरा सगळ्यात मोठा एलिमेंट कोण आहे, 45. 45 सगळ्यात सेकंड पासच्या शेवटीला हे पहा, शेवटीला सगळ्यात इथं येऊन बसेल. 78च्या आधी येऊन बसेल असं आपल्याला थिअरीमध्ये सांगितलंय. ते कसं येऊन बसेल, 45 तर इथं आहे, ते इथं कसं येऊन बसेल, तर ते चला आपण ती कसं येऊन बसेल ती बघूया. आता कसं येऊन बसेल, जसं की आपण याच्यामध्ये परफॉर्म केलं. आधी काय केलं, पहिले 2 एलिमेंट चेक केली. आता ह्या 2 एलिमेंट मध्ये चेक होणार पासिंग मध्ये. आता फर्स्ट पास एंड झाला, आता सगळं मिटलं. फर्स्ट पासच्या एंडिंगचा ऍरे आपण सेकंड पासच्या बिगिनिंगला घ्यायचा. सेकंड पासच्या बिगिनिंगला म्हणजे हा ऍरे. मग मित्रांनो याच्या 2 मध्ये कम्पेअर करायचं. कोण्या 2 मध्ये, या 2 मध्ये 2 आणि 12 मध्ये. मग 2 आणि 12 मध्ये 2 हा मोठा आहे का 12 पेक्षा, 2 हा मोठा आहे का 12 पेक्षा, तर नाही. 2 हा छोटा आहे 12 पेक्षा. मग स्वॅपिंग होणार का, नाही. 2 जर छोटा असल्यावर स्वॅपिंग होणार का, नाही. मग 2 ऍज इट इज त्याच्या जागेवर राहणार. स्वॅपिंग होणार का, इकडे येणार का 2, नाही. मग मित्रांनो 2 ऍज इट इज त्याच्या जागेवर राहणार आणि 12 त्याच्या जागेवर. स्वॅपिंग झाली का, नाही. आता कुणासोबत कम्पेअर होणार, 12 सोबत. 12 सोबत कोण कम्पेअर होणार, त्याच्या पुढचा एलिमेंट. त्याचा पुढचा एलिमेंट कोणता आहे, 45. आता या दोघांचं कंपॅरिझन होणार. या दोघांचं कंपॅरिझन झाल्यावर चेक होणार, 12 हा मोठा आहे का 45 पेक्षा, तर नाही मित्रांनो. 12 हा मोठा आहे का 45 पेक्षा, नाही. बाकीचे एलिमेंट मी ऍज इट इज खाली घेतले ना, बाकीचे एलिमेंट बी ऍज इट इज खाली घ्यायचे. हे तुम्हाला असं सॉल्व्ह करायचं आहे, कळलं का. हे माझ्यासारखा किचबिडीकाला करायचं नाही. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला एक्झाम्पल दाखविलं एका खाली एक, तसं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे एक्झाम मध्ये. प्रत्येक पासेस तुम्हाला लिहायचे आहेत, त्याशिवाय तुम्हाला फुल मार्क भेटणार नाही. कळलं का मित्रांनो. जरी तुमचा ऍरे इथंच जरी तुमचा ऍरे शॉर्टेड झाला तरी तुम्हाला पास परफॉर्म करायचा आहे. ती कंडिशन बी आपल्याला येणार आहे ह्या ऍरेच्या तिसऱ्या का चौथ्या पास मध्ये आपल्याला ती कंडिशन येणार आहे, जेव्हा आपला सगळा ऍरे शॉर्ट होणार आहे आणि आपल्याला तरी बी 5वन 6वं पास करावं लागणार आहे. ती कंडिशन बी येणार आहे. थांबा, चौथ्या आणि 5व्या पासला बघूया आपण. आता या पास मध्ये काय करायचंय, 12 आणि 45 कम्पेअर करायचे. 12 हा छोटा आहे का 45 पेक्षा, हो. मग स्वॅपिंग होणार का, तर नाही मित्रांनो, स्वॅपिंग होणार नाही. मग ऍज इट इज 12 खाली येणार आणि 45 बी त्याच्या जागेवर येणार. काही चेंज होणार का, नाही. बदली होणार का यांच्या जागेमध्ये, नाही. जर ग्रेटर असेल 12 जर ग्रेटर असेल तरच बदली होणार. समजलं का. बाकीचे एलिमेंट ऍज इट इज खाली तसेच. हा पण चेक झाला. आता मित्रांनो 45 चेक होणार कुणासोबत, या पुढच्या एलिमेंट सोबत, 9 सोबत. मग मित्रांनो मला सांगा 45 हा ग्रेटर आहे का 9 पेक्षा, मोठा आहे का 9 पेक्षा, हो मित्रांनो. कंडिशन ट्रू होत आहे, म्हणजे कंडिशन बघा, कंडिशन म्हणजे ट्रू होत आहे म्हणजे ते प्रोग्रामच्या दृष्टिकोनातून. पण एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून जर हा 45 मोठा असेल 9 समोरच्या एलिमेंट पेक्षा, समोरचा एलिमेंट काय आहे 9, 45 मोठा आहे 9 पेक्षा म्हणजे ग्रेटर आहे, तर मग स्वॅपिंग परफॉर्म होणार. मग स्वॅपिंग परफॉर्म झाल्यावर काय होणार, हा एलिमेंट या 9च्या जागी जाणार आणि हा 9 एलिमेंट या 45च्या जागी येणार. दोघं एक दुसऱ्याची जागा एक्सचेंज करणार, स्वॅपिंग होणार. मग मित्रांनो 2 ऍज इट इज आला, 12 ऍज इट इज आला. 45च्या जागी आपण 9 पुट केलं. 45च्या जागी 9 का म्हणून पुट केलं, कारण की स्वॅपिंग परफॉर्म झाली तिथं. आणि 9च्या जागी 45 का म्हणून, कारण की स्वॅपिंग परफॉर्म झाली म्हणून. कारण की 45 ग्रेटर होता 9 पेक्षा, म्हणून. जर स्मॉलर असता तर केली असती का, नाही. आता मित्रांनो परत 45 आणि 34 पहा मित्रांनो, आधी हे 2 पुन्हा हे 2 पुन्हा हे 2 आणि पुन्हा हे 2 अशी साखळी चालत आहे. आता मित्रांनो या 2 नंतर मी ह्यांना चेक करीत बसलो का, या 2 आणि 12 ला, नाही. तर पुढचे घ्यायचे, पुढचे घ्यायचे. ह्याची चेकिंग झाली, आता त्याच्या पुढचे, त्याची चेकिंग होणार, आता त्याच्या पुढचे, त्याची चेकिंग होणार. आता मित्रांनो पायऱ्या कशा राहतात, स्टेप्स, तुमच्या पायऱ्या अशी. हे पहा, हे तुम्हाला ओळखायला सोपं जाईल, असं होणार, असं तुमची चेकिंग होणार आणि शेवटी एलिमेंट इथे येऊन बसणार 45. हे पहा, ह्याच्यात बी तसंच झालं, स्टेप्स अशा चेकिंग झाली, अशी तुमची चेकिंग झालेली.
शेवटी एलिमेंट इथे येऊन बसला. स्टेप्स म्हणजे पायऱ्या, अशा वन बाय वन अशा चेकिंग होणार. अशी चेकिंग क्रॉस झिगझॅग पॅटर्नने तुमची चेकिंग होत राहिली. अशीच मित्रांनो इथं पण होईल. आता मित्रांनो तुम्हाला ओळखण्यामध्ये जरा कन्फ्युजन होत असेल तरी समजून घ्या कसं बस. 45 हा 34 पेक्षा ग्रेटर आहे की स्मॉलर आहे चेक केलं जाणार. 45 34 पेक्षा ग्रेटर आहे की स्मॉलर आहे. मग मित्रांनो ग्रेटर आहे ना 45 34 पेक्षा, मग काय होणार, स्वॅपिंग परफॉर्म होणार. स्वॅपिंग झाली की 35 च्या जागी 45 येणार आणि 45 च्या जागी 34 येणार आणि 34 च्या जागी 45 जाणार. मग ह्या खाली बघा गेलंय का नाही, 2 च्या जागी 2 12 9, पुन्हा 34 आलं 45 च्या जागी आणि 45 आलं 34 च्या जागी. त्यानंतर 23 ऍज इट इज आणि 78 बी ऍज इट इज खाली. आता मित्रांनो कशामध्ये चेकिंग होणार, या 45 आणि 23 मध्ये. बघा स्टेप बघा, हे स्टेप्स नुसार चेकिंग होत आहे, हे पायऱ्यानुसार. आता मित्रांनो 45 हा मोठा आहे का 23 पेक्षा? हो मित्रांनो मोठा आहे. मग काय होणार, स्वॅपिंग परफॉर्म होणार. या दोघांमध्ये स्वॅपिंग झाल्यावर हा एलिमेंट कुठे येणार, या पोझिशनला, आणि हा एलिमेंट या पोझिशनला. ह्याच्या जागेवरती ते, त्याच्या जागेवरती हे. मग या ऍरे मध्ये बघा कसं झालंय, 2 12 9 34 23 आणि 45 असं आलेलं आहे मित्रांनो. आता 45 ची आणि ह्याची मला चेकिंग करायची गरज आहे का, तर नाही मित्रांनो. का म्हणून नाही मला त्याची करायची गरज, कारण की हा 78 45 पेक्षा आधीच मोठा आहे हे आपल्याला माहिती असणार आहे. म्हणून आपल्याला आणखीन एक स्टेप करायची गरज पडली का. आता पहा इथं किती स्टेप करावं लागले आपल्याला, येलो मध्ये सांगतो, 1 2 3 4 5 6 7. इथं किती करावं लागल्या, 1 2 3 4 5 6. टोटल 6 स्टेप मध्येच आपलं 45 आन्सर आलेला आहे. मग मित्रांनो आपल्याला पुढे 7वी स्टेप करायची गरज आहे का, 7वी स्टेप नाही. का म्हणून, कारण की 78 पेक्षा हा छोटाच असणार आहे. कारण की आपण पहिल्या पास मध्ये 78 सगळ्या एलिमेंट सोबत कम्पेअर झाल्यासारखा केलता आहे ना. कारण की 78 सगळ्यात मोठा होता म्हणून तर तो शेवटी आला ना, शेवटी येऊन बसला इथं, शेवटी येऊन बसला. मग मित्रांनो 45 78 पेक्षा छोटा आहे म्हणून तो लास्ट नंबरला येऊन बसणार, लास्ट सेकंड नंबरला येऊन बसणार. आता मी रफ करतो, हे पहा रफ केलं. आता सगळं क्लिअर दिसत आहे. एक्झाम मध्ये असंच तुम्हाला लिहायचं आहे, क्लिअर. एक्झाम मध्ये असं तुम्हाला लिहायचं आहे, पास 1 सगळा पास 1 असा लिहायचा आहे, पास 2 सगळा पास 2 असा लिहायचा आहे. फक्त दाखवायचं आहे की कोण्या दोघांमध्ये कंपॅरिझन करत आहोत. पहिले या दोघांमध्ये, दुसरं या, तिसरं या, चौथं या, पाचवं या. आता पास 2 झाल्यावरती सेकंड लार्जेस्ट एलिमेंट, म्हणजे सेकंड लार्जेस्ट एलिमेंट कोणता होता, दुसरा सगळ्यात मोठा एलिमेंट 45, हा तुमच्या सेकंड लार्जेस्ट पोझिशन वरती येऊन बसेल. सेकंड लार्जेस्ट पोझिशन कोणती तुमची, ही 78 च्या आधीची, म्हणजे 45 ची ही पोझिशन. मग मित्रांनो येऊन बसलाय का, हो येऊन बसलाय. आता मित्रांनो याचा अर्थ काय, तुमचे हे 2 एलिमेंट शॉर्टेड झाले, बाकीचे शॉर्टेड झाले का, नाही. याच्यासाठी आणखीन पासेस परफॉर्म करावं लागणार आपल्याला. किती पासेस टोटल परफॉर्म करावं लागणार याला, 6 पासेस, n-1 म्हणजे 6 पासेस. मग मित्रांनो हा ऍरे ऍज इट इज घेतला जाईल कुठं, हा ऍरे ऍज इट इज कुठं घेतला जाईल, थर्ड पास मध्ये. हे पहा, हा ऍरे ऍज इट इज तुमचा थर्ड पास मध्ये घेतला जाईल. 2 12 9 34 23 45 78. हे पहा ऍज इट इज घेतला आहे का, इथं ऍज इट इज हा ऍरे उचलला आणि इथं घेतला थर्ड पास मध्ये. जसं की आपण फर्स्ट पासचा ऍरे सेकंड पास मध्ये घेतला होता, तसंच सेकंड पासचा जे सॉल्व्ह केलेला ऍरे आहे तोच आपण त्याच्यावरतीच पुढची प्रोसिजर करणार, त्याच्यावरतीच पुढचा पास परफॉर्म करणार. आता मित्रांनो पुढच्या पास मध्ये काय आहे ते बघून घ्या. मित्रांनो तिसऱ्या पास मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता तिसऱ्या पास मध्ये थर्ड लार्जेस्ट एलिमेंट सगळ्यात शेवटी येणार. म्हणजे काय, थर्ड लार्जेस्ट एलिमेंट कोणता आहे त्या ऍरे मध्ये ते चेक करा आधी. थर्ड लार्जेस्ट एलिमेंट त्या ऍरे मध्ये कोणता आहे ते चेक करा आधी. हे पहा थर्ड लार्जेस्ट एलिमेंट. आता या ऍरे मध्ये बघा थर्ड लार्जेस्ट एलिमेंट कोणता आहे, तर 34 हा तुमचा थर्ड लार्जेस्ट एलिमेंट आहे. मग थर्ड लार्जेस्ट एलिमेंट पास 3 च्या एंडला म्हणजे शेवटी थर्ड लार्जेस्ट एलिमेंट आपल्याला थर्ड लार्जेस्ट पोझिशनला भेटून जाईल.
आता मित्रांनो फर्स्ट लार्जेस्ट पोझिशन ही, सेकंड लार्जेस्ट पोझिशन ही, थर्ड लार्जेस्ट पोझिशन ही. मग थर्ड लार्जेस्ट आता हे 34 इथं येऊन जाईल. कसं ते पासेस थ्रू आपण बघणार आहोत. सो लेट्स गो तिसरं पास बघूया. आता तिसरं पास बघूया. असं प्रत्येक पास मध्ये एक एक एलिमेंट तुमचा अरेंज होत राहील. जसं की 78 झाला, जसं की 45 झाला, आणि आता जसं की तिसऱ्या पास मध्ये 34 होणार आहे तसं. तर मित्रांनो पहा, परत कंपॅरिझन होणार कुणामध्ये, 2 मध्ये आणि 12 मध्ये. मित्रांनो जरी 2 छोटा असेल तरी कंपॅरिझन करायचंच आहे, पासेस परफॉर्म करायचेच आहे. जरी शॉर्टेड ॲरे झाला तरी, ॲरे शॉर्टेड झाला तरी पासेस परफॉर्म करायचे. कंपल्सरी 6 पासेस परफॉर्म करायचे, कारण पासेसवरच तुम्हाला मार्क असतील एक्झाम मध्ये. मित्रांनो तुम्ही समजत असाल आमचा ॲरे तर इथं शॉर्ट होत आहे, मग आम्ही ॲरे इथंच थांबून देतात, तर तसं जमत नसतोय. सगळे टोटल सगळे 6 पासेस तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. जेवढे पासेस तुम्हाला हा ॲरे सॉल्व्ह करायला लागतील तेवढे पासेस तुम्हाला एक्झाम मध्ये कंप्लीट करावे लागतील. आता मित्रांनो 2 हा 12 सोबत कम्पेअर केला जाईल. 2 हा 12 सोबत कम्पेअर केला जाईल. 2 लेस दॅन आहे का 12 पेक्षा? सॉरी, 2 ग्रेटर दॅन आहे का 12 पेक्षा? नाही. ग्रेटर दॅन असतं तर काय केलं असतं आपण? स्वॅपिंग केली असती. पण ग्रेटर दॅन आहे का? नाही. मग स्वॅपिंग होणार का? नाही. म्हणून 2 च्या जागेवरती 2 आला आणि 12 च्या जागेवरती 12च राहिला. बाकी सगळे एलिमेंट ऍज इट इज खाली येणार. मग मित्रांनो कंपॅरिझन कोणामध्ये होणार? 2 आणि 9, 12 आणि 9 मध्ये. 12 आणि 9 मध्ये कंपॅरिझन झाल्यावर हा 2 ऍज इट इज खाली येणार. 12 हा मोठा आहे का 9 पेक्षा, हे चेक केलं जाणार. मग 12 कसा आहे? मोठा आहे 9 पेक्षा. मग काय होणार? स्वॅपिंग परफॉर्म होणार. जर 12 ग्रेटर आहे ना 9 पेक्षा, मग ग्रेटर असल्यावर काय होणार? स्वॅपिंग परफॉर्म होणार. मोठा असल्यावर स्वॅपिंग परफॉर्म होणार. मग मित्रांनो स्वॅपिंग झाली इथं. स्वॅपिंग होणार म्हणजे काय होणार? या 9 च्या जागेवरती 12 येणार आणि 12 च्या जागेवरती 9 जाणार. समजत आहे? समजत आहे मी काय म्हणत आहे? 9 च्या जागेवरती 12 येणार आणि 12 च्या जागेवरती 9 जाणार. म्हणजे इथं 9 येणार आणि इथं 12 येणार. आणि बाकीचे आकडे, बाकीचे एलिमेंट्स ऍज इट इज. मग तिसऱ्या स्टेप मध्ये बी ऍज इट इज सगळं खाली. मग आता मित्रांनो 12 कम्पेअर केला जाणार 34 पेक्षा, 34 सोबत. मग मित्रांनो 12 हा 34 पेक्षा मोठा आहे का छोटा? तर मित्रांनो 12 हा छोटा आहे. मग स्वॅपिंग होणार का? नाही, स्वॅपिंग होणार नाही. जर मोठा असला तरच व्हायची स्वॅपिंग. स्वॅपिंग होणार का? नाही. मोठा असला तरच होती, नसता होत नाही. मग स्वॅपिंग नाही झाली तर 12 च्या जागी 12च आला आणि 34 च्या जागी 34च आला. जर स्वॅपिंग झाली असती तर 12 च्या जागी 34 आला असता, 34 च्या जागी 12 गेला असता. पण मित्रांनो स्वॅपिंग झाली का? नाही. मग बाकीचे आकडे ऍज इट इज खाली, बाकीचे एलिमेंट्स ऍज इट इज खाली. मग मित्रांनो आता कशात चेक होणार? 34 आणि 23. 34 हा मोठा आहे का 23 पेक्षा? हो. मग स्वॅपिंग होणार का? हो. मग 34 च्या जागी 34 ची 23 च्या जागी 34 येणार आणि 34 च्या जागी 23 जाणार. मग मित्रांनो इथं पहा 2 ऍज इट इज खाली आला, 9 ऍज इट इज आला, 12 आला, 34 च्या जागी 23 आला. स्वॅपिंग झाली ना, कारण की 34 हा 23 पेक्षा मोठा आहे म्हणून स्वॅपिंग झाली. आता मित्रांनो बाकीच्या स्टेप का म्हणून केल्या नाहीत? आता मित्रांनो इथं पहा, इथं पहा बाकीच्या स्टेप काउंट केल्या नाहीत. आता इथं स्टेप किती झाले? 1 2 3 4 5 6 7. 7 स्टेप मध्ये आपल्याला पहिला आकडा आला. इथं किती झालं? 1 2 3 4 5 6. टोटल 6 स्टेप मध्ये दुसरा आकडा आला. आणि इथं किती झाल्या? 1 2 3 4 5 स्टेप झाल्या. मित्रांनो हे लक्षात येत आहे का? दरबारीस एक स्टेप तुमची कमी होत आहे. एक 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 स्टेप तुमची कमी होत आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या किती स्टेप होत्या? 7 स्टेप होत्या. ह्याच्यामध्ये किती तुमच्या? 6 स्टेप आहेत. ह्याच्यामध्ये किती राहिल्या तुमच्या? 5 स्टेप राहिल्या. ह्याच्यामध्ये किती होणार? 4 स्टेप राहणार. ह्याच्यामध्ये किती राहणार? 3 स्टेप राहणार. ह्याच्यामध्ये किती राहणार? 2 स्टेप राहणार. पहा 4च आहेत का? हो. ह्याच्यात पहा 1 2 3 3च आहेत का? हो. प्रत्येक 5 सोबत तुमची एक स्टेप कमी होत जाणार. हे तुम्हाला लक्षात येत आहे का? आणि प्रत्येक 5 सोबत एक एक एलिमेंट आपला सगळ्यात शेवटी येत जाणार. म्हणजे सगळ्यात पहिल्या 5 नंतर
सगळ्यात लास्ट एलिमेंट, सगळ्यात मोठा एलिमेंट सगळ्यात शेवटी येणार. दुसऱ्या पास नंतर त्याच्याहून छोटा एलिमेंट पण सगळ्यात मोठा एलिमेंट इथे येणार. तिसऱ्या पास नंतर त्या दोन्हीहून छोटा एलिमेंट पण बाकी सगळ्याहून मोठा एलिमेंट तिसऱ्या पोझिशनवरती येणार. चौथ्या पास नंतर त्या तिन्हीहून छोटा एलिमेंट पण बाकी सगळ्याहून मोठा एलिमेंट म्हणजे 23 चौथ्या हायएस्ट पोझिशनवरती येणार, म्हणजे चौथ्या पोझिशनवरती लार्जेस्ट पोझिशनवरती येणार. आणि पाचव्या पासमध्ये या बाकी सगळ्यांहून छोटा एलिमेंट पण या दोघांहून मोठा एलिमेंट म्हणजे की 12 हा या पोझिशनवरती येणार. आणि सगळ्यात शेवटीच्या पास नंतर ह्या दोन मध्ये स्वॅपिंग, जर 2 जर मोठा असेल 9 पेक्षा तर ते दोन मध्ये स्वॅपिंग होऊन हे दोन्ही एलिमेंट्स अरेंज होणार जस्ट त्याच्या जागेला. आणि जस्ट त्याच्या जागेला अरेंज झाल्यावर मित्रांनो काय होणार माहिती का, हा ॲरे शॉर्टेड होणार. कारण की मित्रांनो दर पास नंतर काय होत आहे, पहिल्या पास नंतर आपल्याला हा एलिमेंट फाइंड झाला, दुसऱ्या पास नंतर हा एलिमेंट फाइंड झाला, तिसऱ्या पास नंतर हा एलिमेंट, चौथ्या पास नंतर हा एलिमेंट, पाचव्या पास नंतर हा एलिमेंट, सहाव्या पास नंतर हा एलिमेंट आणि सातव्या पास नंतर हा एलिमेंट सापडणार मित्रांनो. आणि असं करीत करीत आपले सगळे पासेस जेव्हा परफॉर्म होणार का आपल्याला तेव्हा शॉर्टेड ॲरे भेटणार. हे पहा आता हे ॲरे शॉर्टेड झालंय का नाही ते सांगा. 2 हो, 9 हो, 12 हो, 23 हो, 34 हो, 45 हो, 78 हो, सगळे एलिमेंट्स हे एका ऑर्डर मध्ये अरेंज केलेले आहेत आणि तो ऑर्डर असेंडिंग ऑर्डर आहे. छोट्यापासून मोठे असे एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत. हा अशी शॉर्टिंग परफॉर्म होत राहणार मित्रांनो. तर मित्रांनो आपण कुठं होतो, तिसऱ्या पासवरती. मग तिसऱ्या पासवरती थर्ड लार्जेस्ट एलिमेंट तुमचा आला तिसऱ्या जागेवरती. आता मग हा ॲरे ऍज इट इज ॲरे मी काय करणार, चौथ्या पोझिशनवरती घेणार. इथं मित्रांनो चौथ्या पोझिशनवरती ऍज इट इज उचलून घेणार. जसं की मी पहिल्या पासचा ॲरे, पहिल्या पासचा सगळ्यात शेवटच्या स्टेपचा ॲरे मी दुसऱ्या पासला दिलता, तसंच मी दुसऱ्या पासचा सगळ्यात शेवटचा ॲरे तिसऱ्या पासला दिलता म्हणजे की इथं. आणि तसंच तिसऱ्या पासचा सगळ्यात शेवटचा ॲरे मी चौथ्या पासला देत आहे सुरुवात करायला, त्याच्यावरती प्रोसिजर करायला. मग मित्रांनो ऍज इट इज 2 9 12 23 34 45 78 ऍज इट इज मी दिला इथं, ऍज इट इज ॲरे दिला का बघा, ऍज इट इज दिलेला आहे. आता मित्रांनो परत स्टेप परफॉर्म होणार. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत आहे का मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत आहे का, तुम्ही म्हणता सर ॲरेची शॉर्टिंग झालेली आहे, ॲरेची शॉर्टिंग झालेली आहे, आता शॉर्टिंग थांबवा, ॲरेची शॉर्टिंग झालेली आहे. इथंच पहा या स्टेपला म्हणजेच हाच ॲरे आपल्याला शॉर्ट होऊन आलेला आहे. पास 3 नंतरच आपल्याला काय झालेलं आहे, ॲरे शॉर्ट होऊन आलेला आहे. मित्रांनो ॲरे शॉर्ट होऊन आलेला आहे ते आपल्याला समजत आहे, पण त्या एक्झामिनरला जर तुम्ही असं इथंच तुम्ही ॲरे शॉर्ट होऊन आलेला आहे म्हणून तुम्ही थांबलात तर तो तुम्हाला फुल मार्क देणार नाही. लक्ष द्या मित्रांनो, कामून फुल मार्क देणार नाही, कारण की तुम्ही पासेसच परफॉर्म केले नाहीत. तुम्ही जर तिसऱ्या पासला आपल्याला ॲरे शॉर्टेड झाला म्हणून थांबलाव, इथंच तिसऱ्या पासला जर तुम्ही थांबलाव, कारण की तुमचं बी बरोबर आहे ना मित्रांनो, कारण की ॲरे शॉर्ट झालेला आहे तुमचा. इथं पहा 2 त्याच्या जागेवर आलेला आहे, 9 त्याच्या जागेवर आलेला आहे, 12 त्याच्या जागेवर आलेला आहे, 23 त्याच्या जागेवर आलेला आहे, 34 त्याच्या जागेवर आलेला आहे, 45 त्याच्या जागेवर आलेला आहे, 78 त्याच्या जागेवर आलेला आहे. मित्रांनो सगळे जस्ट त्याच्या जागेवर आलेले आहेत. मग तुम्हाला दिसायले, तुम्हाला कळून येईल किंवा ॲरे शॉर्ट झालेला आहे, सगळे छोट्यापासून मोठ्या पद्धतीने अरेंज झालेले आहेत, ऑर्डरने अरेंज झालेले आहेत. पण मित्रांनो इथं तुम्हाला तिसऱ्याच पास नंतर ॲरे शॉर्ट होऊन भेटला. पण मित्रांनो प्रत्येक बारीच तुम्हाला तिसऱ्या पास नंतर ॲरे शॉर्ट होऊन भेटेल का, काही एक्झाम्पल असे राहतात मित्रांनो, हेच म्हणून नाही तुम्ही हे एक्झाम्पल घेतलं म्हणून असं झालं, पण काही एक्झाम्पल असे राहतात जे की तुम्हाला सगळे पासेस केल्यानंतर 6 पासेस केल्यानंतरच तुम्हाला शॉर्ट होऊन भेटते नसता तिथं शॉर्टिंग परफॉर्म होणार का नाही, सगळे पासेस झाल्यानंतरच तुम्हाला शॉर्ट होऊन भेटतील नसता ते शॉर्टिंग होऊन भेटतील का नाही. मित्रांनो ह्याच्या 2 कंडिशन तुम्हाला लक्षात आले का, एकतर तिसऱ्या पास मध्येच तुम्हाला जर ॲरे किंवा चौथ्या पास मध्ये किंवा सगळे पास संपायच्या आधीच जर तुम्हाला ॲरे शॉर्ट होऊन भेटत असेल, ही एक कंडिशन, तर तरी तुम्हाला सगळ्या पासेस परफॉर्म करायचे आहेत. आता तुम्ही तुमच्यातले काही जण काय करतील, ज्यांना की माहिती नसेल ती काय करतील, तिसऱ्या पासलाच थांबतील, कारण की ॲरे शॉर्ट होऊन आलेला आहे म्हणतील आणि तिसऱ्या पासलाच थांबतील.
पण एक्झामिनर मार्क देणार का एवढ्यालाच नाही. तर हुशार विद्यार्थी काय करतील, 4थं पास, 5वं पास, 6वं पास बी परफॉर्म करतील. कामून परफॉर्म करतील, कारण की त्यांना माहिती की एक्झामिनर आपल्याला मार्क देणार नाही जर इथंच जर आपण थांबलो तर. मित्रांनो, 4थं पास, 5वं पास आणि 6वं पास हे सुद्धा ते परफॉर्म करतील. मग आपण जरी ॲरे तुमचा शॉर्टेड असेल, जरी काही चेंजेस नसेल, पहा शेवटपर्यंत ॲरे तुमचा तसा दिसत असेल तुम्हाला शॉर्टेड. हे पहा, इथं बी शॉर्टेड, इथं बी शॉर्टेड, इथं बी शॉर्टेड, इथं बी शॉर्टेड. जर तुमचा ॲरे शॉर्टेड असेल तर चेंज होणार का, स्वॅपिंग होणार का, नाही. एका पण ह्याच्यात तुम्हाला स्वॅपिंग दिसणार नाही. आता इथून पुढे जी 4थ्यापासून ते 6व्यापर्यंत तुम्हाला स्वॅपिंग दिसणार नाही. आता मी तुम्हाला करून दाखवतो. स्वॅपिंग दिसणार का, पण नाही. आता चेक करून दाखवतो. हा ॲरे ॲज इट इज इथं घेतला. मग मित्रांनो, पहिल्यापासून परत कम्पेअर होणार. या दोन मध्ये कम्पेअर झालं. 2 आणि 9. 2 हा मोठा आहे का 9 पेक्षा, नाही. मग स्वॅपिंग होणार का, नाही. बघा, मी म्हणलं होतं तसं स्वॅपिंग झाली का, नाही. मग ॲज इट इज सगळे एलिमेंट खाली येणार. ॲज इट इज सगळे एलिमेंट खालीच येत जाणार. कुठपर्यंत, 6व्या पासपर्यंत ॲज इट इज सगळे एलिमेंट खाली येत जाणार. मग 2 खाली आला. मग आता काय होणार, 9 हा कम्पेअर होणार 12 पेक्षा. पण मित्रांनो, तुम्हाला दाखवायचं आहे प्रत्येक एलिमेंट. अशी ग्रीन लाईन आहे का, तशी ग्रीन लाईन तुम्हाला काढून दाखवायची आहे. प्रत्येक एलिमेंट कुणासोबत कोण कम्पॅरिझन होत आहे, कुणासोबत कुणाचं कम्पॅरिझन होत आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. कुणाला, एक्झामिनरला. म्हणून अशी एक लाईन काढायची, ग्रीन लाईन काढायची. असं मी ब्लॅक पेन जे लिहित आहे ते लिहायचं नाही, तसं ग्रीन लाईन काढायची. मग मित्रांनो, हा 9 हा कम्पेअर होणार 12 पेक्षा. मग 9 हा मोठा आहे का 12 पेक्षा, जर मोठा असेल तर स्वॅपिंग होणार. मोठा आहे का, नाही. मग काय होणार, स्वॅपिंग होणार का, नाही. मग स्वॅपिंग झालं नाही तर ॲज इट इज 9च्या जागी 9, 12च्या जागी 12, 23च्या जागी 23, बाकीचे एलिमेंट्स जस्ट त्याच्या जागी. मग 2 खाली येणार, 9 खाली येणार. 12 आणि 23 कम्पेअर होणार. 12 हा मोठा आहे का 23 पेक्षा, नाही. मग काय होणार, स्वॅपिंग परफॉर्म होणार का, नाही. जर मोठा असेल तरच स्वॅपिंग होणार. मोठा आहे का, नाही. मग स्वॅपिंग होणार का, नाही. मग 12 ॲज इट इज खाली येणार. स्वॅपिंग जर नाही झाली तर 23 ॲज इट इज खाली येणार. 34 ॲज इट इज, 45, 78 ॲज इट इज खाली येणार. मग मित्रांनो, हा ॲरे ॲज इट इज मी काय करणार, 5व्या पासला घेऊन चालणार. हा ॲरे इथं 5व्या पासला. काय काय एलिमेंट आहेत आपल्या ॲरेचे, 2, 9, 12, 23, 34, 45 आणि 78. तुम्ही म्हणता सर इथं तर काही चेंज झालं नाही, कुठं स्वॅपिंग झालं नाही. मग मित्रांनो, स्वॅपिंग होणार कशी, जर तुमचा ॲरे आधीच शॉर्टेड होऊन आला ना, इथं 3ऱ्या पासलाच तुमचा ॲरे सगळा शॉर्टेड झाला. पण तो याच प्रॉब्लेमसाठी, बरं का, याच प्रॉब्लेमसाठी. आता तुम्ही जसं जसं, आता मी काय करतो, आणखीन एखादे 2 प्रॉब्लेम घेतो, जेणेकरून तुम्हाला आणखीन क्लिअर होईल की प्रत्येक पासला ॲरे शॉर्ट होऊन येत नसतोय. म्हणजे आता इथं 3ऱ्या पासलाच आपल्याला ॲरे शॉर्ट होऊन आला, कारण की हा एक्झाम्पल होता म्हणून. कोणता, हा एक्झाम्पल होता म्हणून. हा एक्झाम्पल पहा, हा प्रॉब्लेम होता म्हणून. A45, 2, 12, 78, 9, 34, 23 हा प्रॉब्लेम होता म्हणून. हा आपला ॲरे होता म्हणून 3ऱ्या पासला सॉल्व्ह झाला. पण मित्रांनो, एक्झामिनर जो तुमच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार आहे तो ॲरे असाच असणार आहे का, त्याला असा बी असू शकतंय. हेच क्वेश्चन मी येऊ शकते तुम्हाला. मग त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आपला ॲरे शॉर्ट झाला, 3ऱ्या पोझिशनला जर शॉर्ट झाला तर थांबायचं नाही. आपण पुढची बी पोझिशन, पुढची बी पासेस आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. आणि मित्रांनो, जर नाही झाला, प्रत्येक ॲरेवरती डिपेंड राहील बरं का, त्याला कुठं पास व्हायचे. काही ॲरे तर कसे राहतात माहिती का, टोटल 6ला 6 परफॉर्म. काही प्रॉब्लेम, आता हा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम 3ऱ्यावरतीच पासवरती सॉल्व्ह झाला. पण काही प्रॉब्लेम कसे राहतात जे की 6ला 6 पास केल्यावरतीच सॉल्व्ह होतात. सपोज माझं इथं नंबर असतात 10. मग मला काय करावं लागलं असतं, इथं सुद्धा स्वॅपिंग परफॉर्म करावं लागली असती. 6व्या पासला सुद्धा मला स्वॅपिंग परफॉर्म करावं लागली असती, जर इथं 2च्या जागी 10 नंबर असला तर. कारण 10 हा 9 पेक्षा मोठा असणार आहे. मोठा असल्या मला स्वॅपिंग परफॉर्म करावं लागली असती. मग मित्रांनो, 6व्या पोझिशनला बी मला स्वॅपिंग परफॉर्म करावं लागू शकते. मग ते प्रॉब्लेम वरती डिपेंड राहील, त्या क्वेश्चन वरती डिपेंड राहील. तुमच्या क्वेश्चन वरती डिपेंड राहील की कोण्या पासला तो क्वेश्चन ऍज इट इज सॉल्व्ह होणार आहे. पण मित्रांनो, असं तुम्हाला ऍज इट इज सॉल्व्ह झाल्यावर, सगळा ॲरे शॉर्ट झाल्यावर 3ऱ्या पासला जरी शॉर्ट झाला तरी शांत बसायचंय का, नाही. तुम्हाला सगळे पासेस परफॉर्म करायचे आहेत. आता तुम्ही म्हणता किती पासेस परफॉर्म करायचे आहेत, हे कसं समजणार, कारण की प्रत्येक ॲरेची साईज तर डिफरंट असती. आता मित्रांनो, ॲरेची साईज काउंट करायची आधी. ह्या ॲरेची साईज किती, 7. किती पासेस परफॉर्म करायचे ते तुम्हाला समजणार.
किती पासेस परफॉर्म करायचे हे तुम्हाला कसं समजेल? टोटल नंबर काउंट करायचे, ह्याची साईज किती 7, मग 7 - 1 करायचं, 7 - 1 तेवढे तुमचे पासेस परफॉर्म होणार. कळत आहे काय म्हणत आहे, काय बोलत आहे मी? सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत? आता ऍज इट इज हा घेतला मी तर. आता 5व्या पासला बघू. 5व्या पासला आता पहा मित्रांनो, 5व्या पासला बी सेम हे दोन एलिमेंट कम्पेअर होणार. आता मित्रांनो 4थ्या पासला काय झालं? 23 4th लार्जेस्ट एलिमेंट 4थ्या नंबरला आला. तुम्ही म्हणता सर आधीच 4थ्या नंबरला होता. अरे होता, ते जर कुठं इथं प्रेझेंट असला का तरी तो इथंच आला असता, कारण की तरी तिथं स्वॅपिंग परफॉर्म झाली असती, तो येऊन कुठं आला असता? तिथंच आला असता. समजलं? आता 5व्या पास मध्ये काय होणार? तो ऍरे ऍज इट इज इथं घेतला. 5व्या पास मध्ये परत कंपॅरिझन होणार. प्रत्येक पास मध्ये बिगिनिंग पासून कंपॅरिझन होणार. मग 2 आणि 9 मध्ये कंपॅरिझन होणार. 2 हा मोठा आहे का 9 पेक्षा? तर नाही. स्वॅपिंग होणार का 2 आणि 9 मध्ये? नाही. ऍज इट इज जस्ट त्याच्या जागी जस्ट ते ठेवा. हे ह्याच्या जागी, हे ह्याच्या जागी, हे ह्याच्या जागी, हे ह्याच्या जागी. मग मित्रांनो 2 त्याच्या जागी, नेक्स्ट स्टेप मध्ये 2 त्याच्या जागी. मग कंपॅरिझन कोणामध्ये होणार? ह्याच्यामध्ये 9 आणि 12 मध्ये. मग मित्रांनो 9 आणि 12 मध्ये कंपॅरिझन होणार. 9 हा मोठा आहे का 12 पेक्षा? चेक केलं जाणार. 9 जर मोठा असेल 12 पेक्षा तर स्वॅपिंग परफॉर्म होणार. पण 9 हा मोठा आहे का 12 पेक्षा? नाही. मग इथं स्वॅपिंग परफॉर्म होणार का? नाही. मग ऍज इट इज 9च्या जागी 9 आणि 12च्या जागी 12 येऊन जाईल. बाकीचे एलिमेंट बी ऍज इट इज जस्टच्या जागी. मग मित्रांनो आता आपल्याला पुढचे एलिमेंट चेक करायची गरज आहे का? कारण की पुढचे एलिमेंट ऍज इट इज शॉर्ट झालेले असतील, कारण की हा एलिमेंट सगळ्यांपेक्षा छोटाच असेल, या सगळ्या एलिमेंट पेक्षा छोटाच असेल आणि ह्या एलिमेंट पेक्षा बाकी सगळे मोठेच असणार. मग बाकी सगळ्यांना आपल्याला चेक करायचं आहे का? चेक करायची काय गरज आहे का? नाही. म्हणून तर आपल्या स्टेप्स कमी होत चालल्या. स्टेप्स किती राहिल्या आता या प्रॉब्लेमसाठी? फक्त 3 स्टेप राहिल्या. का म्हणून? कारण की बाकीची पुढची करायची गरज नाही ना, पुढचे चेक करायची गरज नाही ना. आता ह्या 3 स्टेप इथं झाल्या. 4थी स्टेप कुणाला चेक करायसाठी झाली असती? 23 जर चेक करायचं असेल तर 4थी स्टेप, 34 जर चेक करायचं असेल तर 5वी, 45 जर चेक करायचं असेल तर 6वी आणि ही 78 जर चेक करायचं असेल 7वी. ह्याला बी तेवढ्याच स्टेप लागल्या असत्या जेवढ्या पहिल्या प्रॉब्लेमला, पहिल्या पासला लागल्या. पण प्रत्येक स्टेप लेणी गरजेची आहे का? नाही. तेवढ्याला तेवढं एलिमेंट सॉल्व्ह झाला 5व्या पासचा तर आपल्याला ती स्टेप लिहायची, पुढचा ऍरे बघायची गरज नाही, पुढचे जे एलिमेंट आहेत ते बघायची गरज नाही. आता मी काय करणार? हा ऍरे ऍज इट इज मी इथं घेणार. मग ऍज इट इज इथं घेतला. मग आता कंपॅरिझन कोणामध्ये होणार? या दोघांमध्ये कंपॅरिझन झालं. 2 हा मोठा आहे का 9 पेक्षा हे चेक केलं जाणार. जर मोठा असेल तर स्वॅपिंग, नसेल तर नाही. जस्ट त्याच्या जागी 2 त्याच्या जागी. मग 2 मोठा आहे का? नाही. मग 2 त्याच्या जागी, 9 त्याच्या जागी, बाकी सगळे एलिमेंट जस्ट त्याच्या जागी. मग मित्रांनो ऍट दी एंड ऑफ 6th पास, सगळ्यात शेवटच्या पासचा जेव्हा एंड होईल तेव्हा आपल्याला शॉर्टेड ऍरे भेटून जाईल. हे पहा शॉर्टेड ऍरे आहे का? 2, 9, 12, 23, 34, 45 आणि 78. शॉर्टेड ऍरे आहे का? हो मित्रांनो शॉर्टेड ऍरे आहे. आता मित्रांनो हे शॉर्टेड ऍरे शेवटी तुम्ही असं लिहायचं, शॉर्टेड ऍरे इज इक्वल टू ए इज इक्वल टू असं शॉर्टेड ऍरे तुम्ही अरेंज करून दाखवायचं. मग तुम्हाला समजलं कसं लिहायचं आहे एक्झाम मध्ये. हे मी जसं मांडलं आहे तसंच लिहा एक्झाम मध्ये. मी जसं मांडलं आहे हे पहा. एक्झाम मध्ये कसं लिहायचं असं तुम्हाला प्रॉब्लेम आला, पास 1 सगळा सॉल्व्ह करायचा, त्याच्या खाली लगेच त्याच्या खाली इकडं साईडला नाही. जर साईडला तुमच्या पेपरमध्ये जागा पुरली तर साईडला लिहा, पण साईडला जागा पुरत नाही मग त्याच्या खाली लगेच लिहा. त्याच्या लगेच डाऊन साईडला लगेच त्याच्या खाली पास 2 लिहा. सगळा पास 2 लिहिला, त्याच्यात लगेच पास 2 च्या खाली पास 3, लगेच पास 3 च्या खाली पास 4, लगेच पास 4 च्या खाली पास 5 आणि पास 5 च्या खाली पास 6 आणि पास 6 च्या खाली शॉर्टेड ऍरे इज इक्वल टू पास 6 चा जो शेवटीचा जो ऍरे राहील तो तुमचा शॉर्टेड ऍरे राहील. आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील का? नाही मित्रांनो, सगळा ऍरे शॉर्टेड राहील. 2 छोटा आहे 9 पेक्षा, 9 छोटा आहे 12 पेक्षा, 12 छोटा आहे 23 पेक्षा, 23 छोटा आहे 34 पेक्षा, 34 छोटा आहे 45 पेक्षा आणि 45 छोटा आहे 78 पेक्षा. हे झाला तुमचा शॉर्टेड ऍरे. आता एक्झाम्पल तुम्हाला समजलं. जर क्लिअर झालं नसेल मित्रांनो, जर क्लिअर झाले नसेल तर एकदा थेअरी वाचा आणि तुम्ही तुमच्या मनाने कोणता पण ऍरे घ्या. किंवा मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो, मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो
सपोज एक ॲरे घेतला, मी ॲरे घेतला, ॲरे दिला तुम्हाला. इथं मी एलिमेंट्स देतो, रॅन्डम एलिमेंट्स 10 दिला, हो 10 दिला. इथं मी काय दिलं इथं 40 व्हॅल्यू दिली, 40 व्हॅल्यू दिली. इथं 30 व्हॅल्यू दिली, इथं 20 व्हॅल्यू दिली आणि इथं 50 व्हॅल्यू दिली. तर काय करा, 50 ला सगळ्यात समोर घ्या आणि 10 ला सगळ्यात मागे घ्या, कारण की जरा आधी शॉर्ट झाल्यासारखं वाटत आहे. 50 त्याच्या जागेवर आहे, 10 त्याच्या जागेवर. मग आणि 40 आणि थांबा, अरेंज नीट बरोबर करतो मी. 40 बी त्याच्या जागेवर दिसत आहे. इथं काय करा 40 लिहा, इथं काय करा 20 लिहा, इथं काय करा 10 लिहा आणि इथं काय करा 50 लिहा तुमचं. आता मित्रांनो हा ॲरे आहे, सपोज हा क्वेश्चन तुम्हाला मी दिला होमवर्क साठी, तुमच्या SW साठी. हे तुमच्या मनाने करायचं आहे तुम्हाला मित्रांनो. आता हा एक्झाम्पल मी पुढच्या लेक्चर मध्ये जर घेण्यात आलं तर मी घेऊन टाकेन. हा एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेन. आता मित्रांनो आधी ह्याच्यात काय चेक करायचं, हा प्रॉब्लेम तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायचा आहे बरं का. काय काय एलिमेंट्स आहेत, 50, 30, 40, 20, 10. टोटल साईज काय आहे याची, एनची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे टोटल 5 साईज आहे. मग पासेस किती परफॉर्म होणार, फक्त 4 पासेस परफॉर्म होणार, 4 पासेस परफॉर्म होणार. समजलं का मित्रांनो, 4 पासेस परफॉर्म होणार. आता मी हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह कधी करून दाखवतो, पुढच्या लेक्चर मध्ये, कारण की हा लेक्चर खूप मोठा झालेला आहे. हा प्रॉब्लेम मी पुढच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करून दाखवतो. आणि तुम्हाला थंबनेल मध्ये मित्रांनो, आपल्या थंबनेल मध्ये सुद्धा तुम्हाला एक ॲरे दिसला असेल, एक ॲरे दिसला असेल, तो सुद्धा ॲरे ते सुद्धा तुमचा होमवर्क राहील. थंबनेल मध्ये एक तुम्हाला ॲरे दिसला असेल, त्या ॲरे वरती तो ॲरे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि ते सॉल्व्ह करून केलेलं सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. फक्त बरोबर त्याचे पासेस परफॉर्म नाही, पासेस बी आहेत त्याच्या पुढं. थंबनेल वरती जो क्वेश्चन दिलेला आहे ती बी क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्याचा प्रयत्न करा. आणि मनानी तुम्ही तुमच्या मनानी ॲरे घ्या. आता मी कसं इथं 10, 20, 30, 40, 50 असे रॅन्डम अरेंज करून घेतली, तसं तुम्ही कोणते पण कुठे पण अरेंज करून घेऊ शकता. किंवा हाच प्रॉब्लेम डिफरंट अरेंज करा, 78 इथं घ्या, 9 इथं घ्या, 34 इथं घ्या, 23 इथं घ्या, कुठं पण घ्या. मग मित्रांनो असंच तुम्ही या ॲरेजला उलट पुलट करून याच्यावरतीच परत तुम्ही पासेस परफॉर्म करू शकता. फक्त पासेस कसे परफॉर्म होणार ते समजलं तुम्हाला, N-1 पासेस होणार. आणि कसं करायचं आहे, पहिला एलिमेंट ह्या दुसऱ्या एलिमेंट सोबत कम्पेअर करायचं. जर मोठा असेल तर स्वॅपिंग, त्यांच्या दोघांची जागा बदलायची. जर छोटा असेल तर जागा बदलायची गरज आहे का, नाही, ऍज इट इज जस्ट तसेच खाली लिहायचे मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला हे कळत आहे का, प्रत्येक पास नंतर खाली स्टेप म्हणजे 78 चेक करायची गरज नाही आता आपल्याला, कारण की 78 पहिल्याच पास नंतर सॉल्व्ह झाला. दुसऱ्या पास नंतर 45 आणि 78 चेक करायची गरज आहे का, नाही. तिसऱ्या पास नंतर हे 3 एलिमेंट चेक करायची गरज आहे का, नाही. चौथ्या पास नंतर हे 4 एलिमेंट चेक करायची गरज आहे का, नाही. मग मित्रांनो इथल्या खाल्ल्या स्टेप आपल्या वाचल्या ना आता. आणि 6व्या पास नंतर हे बाकीचे 5 एलिमेंट चेक करायची गरज आहेत का, नाही. म्हणून ते इथं 2च स्टेप राहिले आपल्या, पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप. बाकीच्या खाल्ल्या स्टेप आल्या का, नाही, कारण की खाल्ल्या स्टेप आल्या कारण आल्या नाहीत, कारण की हे पुढचं चेक करायची गरजच नाही. म्हणून म्हणजे प्रत्येक पास नंतर एक स्टेप तुमची मायनस होत चालणार. हे लक्षात आहे का तुमच्या, हे लक्षात करून घ्या. आता होप की तुम्हाला हा एक्झाम्पल समजला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एवढ्या सोप्या पद्धतीने एवढं एक व्हॅल्यू कम्पेअर करून तुम्हाला कोणतीही अकॅडमी, कोणतंही चॅनल आणि फ्रीमध्ये तुम्हाला युट्यूबवरती लेक्चर देणार असं एकमेव चॅनल आपलं पीजी डिप्लोमा अकॅडमी आहे मित्रांनो. म्हणून मित्रांनो म्हणतोय पीजी डिप्लोमा अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच कंटेंट, असेच प्रॉब्लेम्स, असेच प्रोग्राम्स, याचा प्रोग्राम सुद्धा बघायचा आहे. याच्यावरती 3 प्रकारे क्वेश्चन पडू शकतो, एक त्याचा प्रोग्राम, एक त्याचं एक्झाम्पल, एक त्याचं थिअरी. असे तुम्हाला प्रॉब्लेम्स पडू शकतात. थिअरी बघ, आता तुम्ही काय करा, एकदा थिअरी रीड करा आणि त्यानंतर तुम्ही खालचे एक्झाम्पल्स, होमवर्कला जे एक्झाम्पल दिले ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा. होप की तुम्हाला लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपलं चॅनल शेअर करा. बाय बाय. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मोकळा आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता.